नमस्कार. ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. साधारण 3-4 दिवसापूर्वीच हा अपघात झाला पुण्याला. 2 सख्या बहिणीचा आयशर ट्रक होता, त्याच्या धडकेमध्ये असं ते बोलतात, त्यांच्या धडकेमध्ये त्यांचा मृत्यू ओढवला. पहिलं त्या दोन्ही बहिणींना आपली भावपूर्ण श्रद्धांजली. का माहित आहे का, मी कुणाच्याही भावना येतो दुखवत नाही, पण तिथे त्यांनी असं लिहिलंय की ते धडकेमध्ये त्यांचा मृत्यू ओढवला. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आपण ड्रायव्हर आहे आणि मी त्यांच्याबद्दल पण काय बोलत नाही आणि मी ड्रायव्हर बद्दल पण काय बोलत नाही. पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलूया. छोटासा आहे पण लक्षपूर्वक बघा, नंतर आपण बोलू. येऊ गेले जर असं बघण्यात जर आलं ना, तुम्ही बारकाईने जर बघलं ना, तर आयशर जो ट्रक चाललाय ना, त्याच्या बाजूला ऑलरेडी एक बाईकवाला चाललेला आहे. कळलं का? आणि इतक्या अडचणीत, म्हणजे हा आयशर आणि इकडे तो बाईकवाला चाललाय, या इतक्या मधल्या गॅपमध्ये कोणी गाडी चालवतं का? थोडासा विचार करायला पाहिजे. म्हणून मी कायम सांगतो, माझ्या 2 व्हीलरमध्ये जे आपले सगळे बंधू भगिनी जे चालवतात, 4 व्हीलर चालवतात, माझं काय मत आहे की जर तुमच्या पुढे अवजड वाहन जर असेल ना, तर थोडंसं दमानं घ्यायला काही हरकत नाही. थोडं पेशन्स ठेवा. मला सांगा ना, घाई करून तुम्ही काय मिळवलं? अक्षरशः काही सेकंद लागले असतील. ती बाजूला बाईकांनी इतक्या मधल्या गल्लीमध्ये तुम्ही घुसला, त्या गाडीचा बहुतेक धक्का लागला असेल आणि त्यात पुढचा टायर पाठच्या टायरच्या मधल्या गॅपमध्ये पडले असेल. बरं, हेल्मेट जर घातलं असतं ना, इथे हा पण मुद्दा बघा, तुम्ही ऐकून घ्या. जर हेल्मेट जर त्यांनी घातलं असतं, पुढचीने जरी एकाने जरी, तर हेल्मेट जर प्रॉपर बांधलं असतं ना, जरी त्या ट्रकच्या खाली जरी आलं असतं ना, तर कधी कधी असं होतं चमत्कार, ट्रकचं टायर ज्या वेळेला कुठलाही टायर असा फिरत असतो ना, तर हेल्मेटला ग्रीप मिळत नाही, तो फेकला जातोय. ती व्यक्ती बाहेर, ते हेल्मेट गुळगुळीत असतं आणि टायरमध्ये ते ग्रीप येत नाही, त्याला हेल्मेटमुळे फेकला जातो. पण जेव्हा माणूस पडतो ना, काही सुचत नाही, अनपेक्षितपणे तो पडतो आणि पटकन त्या दोघी बहुतेक त्याच्या खाली आल्या असत्या गाडीत. आता इथे ट्रकवाल्याची चुकी नाही, तिथे लिहिलेलं आहे 2-3 मी बघितले त्याचे हेडलाईन, तर तिथं दिले ट्रकच्या धडकेत म्हणल्यानंतर समोरनं होतं धडक. त्या ट्रक ड्रायव्हरला माहितच नाही पाठीमागे काय झालं, आणि तेही लेपनी. थोडासा विचार करायचा. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या घरातली ती व्यक्ती गेली ना, आपलं कुणाचाही अपमान करायचा नाही, पण थोडंसं हे विचार करण्याची गोष्ट आहे की आपली घाई ही किती नडती. काय सेकंद उशिरा झाला असता, थोडा वेळ लागला असता, पण थोडं थांबणं गरजेचं आहे आणि नंतर पुढे जायचं. जर तुम्हाला दिसले ना 2 व्हीलरवाल्यांना की पुढे ट्रक चाललाय, तर अशी घाई करायची नाही. का माहितीये का, 2 चाकी वाहनाचा कधी तोल जाऊ शकतो, कधी स्लिप होऊ शकतं. तर पुढे ट्रक चाललाय, अडचणीच्या तुम्ही काय लोक घुसतात पुढे जाण्यासाठी आणि अपघात व्हायला काही सेकंद लागतात. आणि जे एका साईडला बसतात ना, महिला असो, काय लोक एका साईडला पाय ठेवून बसतात, त्यांचा तर बॅलन्सच जातो. तर माझ्या मित्र असो, माय भगिनी असो, हा व्हिडिओ खरंच मनावर घ्या. घाई करू नका, सुरक्षित वाहन चालवा आणि अशा अपघाताला बळी पडू नका. थोडंसं वेळ होईल, पण सुरक्षित गाडी चालवा आणि सुरक्षित राहा. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.